नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या A to Z क्रॉप या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, आज आहे 17 डिसेंबर आणि आजचे आले बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। शेतकरी मित्रांनो, तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरती दिलेला बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहे आपल्या राजमा पिकाच्या बघा प्लॉटमध्ये, आणि इथून आपण हा व्हिडिओ बनवत आहे। याच्यामध्ये चालू आहे सध्या तणनाशक जे आपण आणलेले फ्युजीफ्लेक्स, त्याची फवारणी चालू आहे। तुम्ही जर राजमा लागवड केला असेल तर त्यासाठी चांगलं तणनाशक आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण राजमा पिकाबद्दल एक दुसरा व्हिडिओ बनवू, स्पेशल माहिती पाहिजे असेल काही शेतकऱ्यांना तर आज जाणून घेऊया आपण आजचे बाजारभाव जे आहे तर 32 ते 31 रुपये 31-32 रुपयापर्यंत आलेले आहेत। परत अजून 2 रुपये आजचे रेट जे आहेत, आजचे 2 रुपये अजून कमी झालेले आहेत। 2 दिवस 15 तारखेचे जे भाव होते ते 35 रुपयापर्यंत खरेदी चालली होती चांगल्या मालाची, पण आज जे तर परत 31-32 33 रुपयापर्यंत जास्तीत जास्त खरेदी चालू आहे। आता भाव जे असतात तर 2 दिवसात कमी जास्त 2-3 रुपयांनी होतच असतात। परत मला काही कमेंट आल्या मागच्या व्हिडिओमध्ये, जसं आपण 15 तारखेचा जो व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओमध्ये बरेच कमेंट आल्या की त्यांचे भाव स्टेबलच आहे, म्हणजे फुलंब्री तालुक्यात म्हणजे समजा 39 आहे, वैजापूरला 41 आहे, 40 आहे, बरेच शेतकऱ्यांनी कमेंट केल्या। तर मार्केट जे आहे तर बघा, व्यापाऱ्यांमध्ये एक कम्युनिकेशन असतं, त्यांचे एक प्रायव्हेट ग्रुप असते सेपरेट, जे मोठे मोठे व्यापारी असतात घेणारे, ते वेगळे ग्रुप फक्त व्यापाऱ्यांचं असतात। त्यांना माहीत असतं की कोणत्या भागात काय भावाने अद्रक खरेदी करायची। आणि राहिला प्रश्न चिल्लर व्यापाऱ्यांचा, तर चिल्लर व्यापाऱ्याला माहीत नसतं, तर ते कोण्या शेतकऱ्याकडून 2 रुपये महागणं पण घेऊ शकतात किंवा 2 रुपये अजून कमी मागू शकतात। पण सरासरी जे भाव आहे तर सध्या आता 30 ते 35 रुपयापर्यंत सध्या चालू आहे जाफराबाद, म्हणजे आजचे तर नाही 35चे भाव, पण एक सरासरी, कारण 2 दिवसापूर्वी ज्या शेतकऱ्यांनी 35चा माल घेतलेला होता तो अजून बऱ्यापैकी काढणं झाला नाही, तर भाव काही 2 रुपयांनी कमी झाले आहेत। तर याच्यामध्ये आता तो व्यापाऱ्याचा प्रश्न राहिला, पण तुमच्या माहितीसाठी सांगतो की सध्या भाव तर 3000पर्यंत कन्फर्म आहे। आणि प्रत्येक तालुक्यावाईज आता असं कळायला लागलं की प्रत्येक तालुक्यामध्ये समजा वेगवेगळे व्यापारी आहे, तर रेट थोडेसे 4-5 रुपयांनी कमी जास्त आहे। म्हणजे आता माझ्या तालुक्यामध्ये जर भाव 32-33 चालू आहे, तर फुलंब्री तालुक्यामध्ये काय जास्त लांब नाही आहे माझ्यापासून, तर तिथं चालू आहे 3900 रुपये। तर एक 400 रुपयाचा फरक आहे शेतकरी मित्रांनो, 400-500 रुपयाचा। तर हा फरक प्रत्येक शेतकऱ्याला कळायला पाहिजे, त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतो आहे। आणि तुम्हाला विनंती करतो शेतकरी मित्रांनो की आपापल्या भागातले रेट कमेंटमध्ये सांगत जावा। तुम्हाला जर व्हिडिओ आवडत नसेल तर लाईक नका करू, पण प्रत्येक शेतकऱ्याला याचा जो फायदा आहे तो काय होईल की दररोजचे रेट जे आहेत, आता 2 दिवसानंतर आपण एक व्हिडिओ टाकत असतो, 2 दिवसानंतर जे आहे तर मार्केट कमी होऊ शकते किंवा वाढू शकते। जसं माझ्या तालुक्यामध्ये जे 2 रुपयाने अजून कमी झालेत रेट ह्या 2 दिवसामध्ये, 3500-3600 रुपयापर्यंत खरेदी चालू होती 15 तारखेला, आजची 17 तारीख आहे। 17 तारखेला परत जे आहे तर 32 रुपयापर्यंत ते 30 रुपयापर्यंत आलेले रेट। तर इतका फरक पडतो शेतकरी मित्रांनो। तुम्ही ज्या पण तालुक्यामधून असाल तिथून तुम्ही तुमच्या तालुक्यामध्ये काय रेट चालू आहे ते कमेंट करून अवश्य सांगा, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला जेवढे पण शेतकरी हा व्हिडिओ बघतील त्यांना कमेंटमध्ये दररोजचे भाव जे किंवा आज ज्या दिवशी हा व्हिडिओ बनतो आहे 17 तारखेचा आजचा, तर आजचे रेट काय आहे सगळ्याला कळेल। तर शेतकरी मित्रांनो, राहिला डागी मालाचा विषय, तर डागी माल जो आहे तर 10 ते 11 रुपयापर्यंत चालू आहे। आणि तसं तर डागी माल आता खूप कमी राहिलेला आहे, पण डागी माल जो आहे बरेच शेतकरी थोडे महाग घेत आहेत, कारण डागी माल जो आहे तर सध्या सोंठ बनवण्यासाठी
वापरण्यात येतो आहे सध्याच्या स्थितीला, कारण आता ऊन चांगल्यापैकी पडलं आहे, वातावरण क्लिअर आहे. तर बरेच व्यापारी काय करतात, डागी माल जो आहे तो सुंठ बनवण्यासाठी घेतात. तर ते कसं थोडेसे तेजीमध्ये घ्यायला लागलेत आता. सुरुवातीला डागी माल जो होता 7 ते 8 रुपयापर्यंतच होता, पण आता 10 ते 11 रुपयापर्यंत खरेदी चालू आहे. तर जे शेतकरी ज्यांचं प्लॉट लागलेलं आहे त्यांनी हा डागी माल चांगल्या दराने दिला तर चालतो, कारण त्यांचं शेत पण रिकामं होऊन जाईल आणि सध्या रेट बऱ्यापैकी आहे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. परत आले भावाचा अपडेट घेऊ. धन्यवाद.